नागपंचमी विशेष आपण आज ज्वारीच्या लाह्या बघणार आहे। त्याकरिता बघा रेसिपी पुढे तुम्ही नक्की स्किप न करता बघा। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा अशी ज्वारी घेतलेली आहे, थोडी जाडमध्ये असली तर जाडमध्ये घ्या। आणि आता बघा आपण एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तापवायला आणि गॅस चालू आहे। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ज्वारी टाकून घ्यायची आहे। ज्वारी पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। एक मिनटं पण थोडीशी 1 मिनिट राहू द्यायची आणि एकदा हलवून आहे ना, आता मी गॅस बंद करून दिला। त्यानंतर आता इथं मला झाकण ठेवायचे आहे आणि बघू शकता आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आपल्याला ज्वारीवर झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून एक ते 2 मिनिटं आपल्याला असंच झाकण ठेवायचं आहे। नंतर झाकण काढून ही ज्वारी लगेच आपल्याला एका चाळणीमध्ये नितरत ठेवायची आहे। बघा मी सगळी आता ज्वारी काढून घेणार आहे, व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि नागपंचमी विशेष आपण ह्या ज्वारीच्या लाह्या बघत आहे आणि नागपंचमी जवळच आलेली आहे, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। स्किप न करता बघा। आता बघा मी सगळी ज्वारी काढून घेतली। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघू शकता आता मी छान असं पाणी पूर्ण निघाल्यानंतर आता मी एका कॉटनच्या कपड्यावर मी टाकून देणार आहे आणि ज्वारी अशी छान अशी वाढू द्यायची। माझ्याकडून ते स्किप झालं कॉटनच्या कपड्यावर टाकलेलं। आणि आता बघू शकता आता मी छान अशी ज्वारी रात्री पाण्यामध्ये टाकून आपण रात्रभर अशी कॉटनच्या कपड्यावर वाढत ठेवायची। मी इथं लोखंडी कढाई घेतलेली आहे, जाड बुडाची कढई कोणतीही घ्या। कढई छान तापल्यानंतर बघा ज्वारी टाकून घेतली आणि बघू शकता आता अशी थोडंसं हलवून कशा आपल्याला ह्या फुटत आहे। आणि आता तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या छान अशा आता फुटलेल्या आहे। आणि झाकण ठेवल्यानंतर ते उडतात म्हणून मग झाकण ठेवावं लागतं। बघा आपल्याला ह्या कशा फुटत आहे मस्तपैकी। आणि आता परत आपल्याला छान असं पटकन हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपल्याला ह्या किती छान फुटलेल्या आहे। ज्वारीच्या लाह्या तयार झालेले आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। झटपट तुम्ही पूजेसाठी घरच्या घरी पटकन अशा थोड्याशा लाह्या बनवू शकता। विकत आणण्यापेक्षा आपल्या हाताच्या बनवलेल्या लाह्यांचा आपल्याला आनंदच वेगळा असतो। श्री स्वामी समर्थ।